झाले हो साजनी
पडोनिया राही उगाच संतांची पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहजते स्फीती उपदेश परयुक्ते न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे तुका मने भाव जवळी धरोनी आणि देव न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे विठ्ठल विठ्ठल
गणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधते पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां समचरणसरोजं सान्द्रनिधां बुधाभां जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रां सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन चरणासंतांसिया त्यांच्या पूर्वादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका परब्रह्मेचा बोध प्रत्यक्ष दावी तयाची टीका वाचिता ज्ञान देवी अति मूढते आणले ब्रह्म भावा नमस्कार माझा तया ज्ञान देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्य त्रयजननी देवाचे नमो सद्गुरु तुया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक
तया माझे दंडवत पडून आलाय उगाच संतांचे पायी न लगे पुसले सांगावे चित्त शुद्ध करे भावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जन बोधक पंढरीपथ साधक आणि संसार गतिरोधक जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्व जीवांना संतांच्या सानिध्यामध्ये येण्याकरता सांगतात. अभंगावरती अल्पसा चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा आपल्या तोरणीवाडीमध्ये सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज गुरुचरित्र ग्रंथाचं सामुदायिक पारायण आणि या सप्ताहातली आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमामुळे त्याच पद्धतीने आमचे विठ्ठल माऊली यांनी फोन केला की महाराज सप्ताहातली 1 तारीख द्या. त्यांना म्हटलं कुठलाही दिवस घाला. तेवढं तुमचा 3रा दिवस झालो. आता 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमामुळे माझ्याकडे आलेली आहे. दत्तात्रय भगवान ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने नियोजित वेळामध्ये थोडक्या मोडक्या शब्दामध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार. विठ्ठला वाजले आता 10. कीर्तनाची वेळ 9 ते 11. जरी 10 वाजले असतील तरी कीर्तन 11लाच संपेल याबद्दल कुणी अंतकरणामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही. गाडी जरी लेट सुटली असेल तरी वेळेवर स्टँडवर पोहोचवणे शाना ड्रायव्हर म्हणतात त्याला. बरोबर 11ला कीर्तन संपेल. कीर्तनामध्ये ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होईल हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठ्ठला एकत्रित जमलेलो आहोत. आपण परम भाग्यवान आहोत. काळ प्रत्येकाला नेण्याकरता येतो महाराज, परंतु ऐका काळ प्रत्येकाच्या आयुष्याची गणना करतोय, परंतु काळ सुद्धा एकाच्या आयुष्याची गणना करत नाही. कोणाची गणना करत नाही? ज्याचा काळ भगवत चिंतनामध्ये व्यतीत होतो, ज्याचा काळ कथा कीर्तनामध्ये व्यतीत होतो, जेवढा काळ आपला कथा कीर्तनामध्ये व्यतीत होतो तेवढा काळ काळाला गणना करण्याची परवानगी नाही. सदा काळ गणना तरी आयुष्याची कथेचे काळीची आज्ञा नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही कथेमध्ये बसलेला असाल, जेवढा तुमचा कीर्तनामध्ये काळ व्यतीत होईल, कथेमध्ये होईल, नामस्मरणामध्ये होईल, चिंतनामध्ये काळ व्यतीत होईल, तेवढी काळाची गणना काळ आपली काळाची आयुष्याची गणना करून ठेवत नाही. आयुष्याची गणना कोणाच्या करतो? राधीदास खाय कर करा, जो भगवंताचं कधी चिंतन करत नाही, कधी नामस्मरण करत नाही, कधी देवळाची वाट धरत नाही, असा जो अभक्त आहे त्याच्याकरता काळ टपून बसलेला आहे. आणि आयुष्याची त्याची सूत्र संपल्याबरोबर मारिती जोडी मारिती जोडी थोडी
की त्याला सुद्धा नेण्याकरता यम येतात, यमदूत येतात. यमाचे किंकर, किंकर म्हणजे सेवक, यमाचे सेवक यमदूत नेण्याकरता येतात, त्याला घेतात आणि काय करतात, मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर. यमाचे किंकर पावसाला मारत 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 त्याला वरती घेऊन जातात. वरती नेल्यानंतर त्याला दुसरं शरीर देतात. तिथं आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं असते. हे शरीर स्मशानामध्ये राख होते त्याची, त्याला वर गेल्यानंतर दुसरं शरीर देतात आणि यमाच्या समोर उभं करतात. यम विचारतो, का रे तोरणेवाडी समोर जप्ता होता का? होता. टाकळ्याला जात होता का? नाही. हाणला तो. गुरुचरित्राचं पारायणाला गेला होता का? नाही. मारला फटका. ज्या ज्या वेळेस भगवंताचं चिंतन घडेल, आपल्याला चिंतन करण्याकरता भगवंताने हा देह प्राप्त करून दिले. देवी दिला देह भजना मटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला चिंतन करण्याकरता जो देह प्राप्त करून दिलेला आहे, आपण त्याच्याकरता उपयोग न करता इतर कामं करता तो उपयोग करून घेत असतो. ज्ञानोबाने म्हणतात, पाहे पा शरीराची गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. शरीर रूपी गावाला कशा करता आलो, तर भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता आपण शरीर रूपी गावाला आलो. परंतु ते काम सोडून इतर कामामध्ये मनुष्य व्यर्थ झालेला आहे. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, जन तरी दे गुंतले प्रपंचे स्मरण ते त्याचे त्यांचे नाही. त्या भगवंताचं स्मरण त्यांना राहिलेलं नाही. का? संसारामध्ये गुंतलेला आहोत. मला सांगा, आता या काळामध्ये जर भात काढण्याची वेळ असती, लक्ष द्या बरं, भात काढण्याची जर आत्ताची वेळ असती, भात वावरामध्ये असतं, थंडी किती, अशा वेळी जर पाऊस पडला असताना बॅटऱ्या घेऊन लोक वावरात पळाले असते, बरोबर का नाही? पण इथं कीर्तन आहे, बसण्याकरता बस्तर टाकलेला आहे. जर थंडी लागली तर खिडक्या बंद करणारे लोक आहेत, म्हणजे तुम्हाला थंडी लागू नये ती काळजी घेणार. पण इथे येतं कोण? का स्मरण तेच असे त्यांसी नाही. त्या भगवंताचं स्मरण राहिलेलं नाही, कारण जन प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे. परंतु आपण सर्व उपद्व्यात बाजूला ठेवून आपण या ठिकाणी भगवंताचं चिंतन करण्याकरता एकत्र जमलो आहोत. आपण परम भाग्यवान आहोत. विठ्ठल प्रत्येकाने संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये काय यावं? मनुष्याचा उद्धार व्हावा वाटत असेल तर मनुष्याने संतांच्या संगतीमध्ये राहावं, आणि मनुष्याचं पतन व्हावं वाटत असेल तर मनुष्याने अधमाच्या दुर्जनाच्या संगतीमध्ये राहावं. दुर्जनाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्याचं अधपतन आहे, आणि संतांच्या संगतीमध्ये आलं की मनुष्याला पूर्वगती प्राप्त होते, त्याचा उद्धार होतो. पतन आणि उद्धार हा संगतीचा महिमा आहे. तो कोबारे म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी. अधमा त्याजावे, अधमा म्हणजे दुर्जनांचा त्याग करावा आणि संतांचा स्वीकार करावा, संतांच्या संगतीमध्ये राहावं.
संतांच्या संगतीमध्ये मनुष्य राहत असताना, संगतीमध्ये राहत असताना काही स्तर निर्माण होतात मनुष्याच्या जीवनामध्ये. जशी मनुष्याची संगती तसे मनुष्याचे विचार, जसे विचार तशी कृती, जशी कृती तशी त्याला पुढे होणारी प्राप्त गती. गती ही मनुष्याच्या कृतीवरती अवलंबून आहे, कृती ही मनुष्याच्या विचारावरती अवलंबून आहे आणि विचार ही मनुष्याच्या संगतीवरती अवलंबून आहे. विठाला विठाला जर आपण संतांच्या संगतीमध्ये राहिलो आपल्याला सद्विचार प्राप्त होणार, सद्विचार प्राप्त झाले आपली सत्कृती होणार आणि सत्कृती आपली झाली की आपल्याला सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सहजच आपण दुर्जनाच्या संगतीमध्ये गेलो आपले विचार वाईट सुचणार, आपल्याला दुष्कृती करण्याची बुद्धी होणार आणि शेवटी आपली दुर्गती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जर सद्गती प्राप्त व्हावी असे जर वाटत असेल तर सत्संगती शिवाय पर्याय नाही. विठाला विठाला मग त्या संगतीचे परिणाम अनेक प्रकारचे होतात. एक पाण्याचा थेंब आहे, सर्वांचं लक्ष आहे का? पाण्याचा थेंब आहे. पाण्याच्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगती केली काय होईल? तापलेल्या लोखंडाची संगती पाण्याच्या थेंबाने केली काय होईल बाबा? कोण म्हणलं दही? अहो तो त्याची वाफ होईल, त्याचं नाव सुद्धा शिल्लक राहणार नाही. त्याच पाण्याच्या थेंबाने घाट्याच्या पाण्याची संगती केली काय होईल? मोती होणार नाही पण मोत्यासारखा काय होईल? चमकण्याकरता सुरुवात होईल. आणि त्याच पाण्याच्या थेंबाने स्वाती नक्षत्रामध्ये त्या शिंपल्याची संगती केली तर तो वाफही होत नाही, मोत्यासारखा चमकतही नाही, तो साक्षात मोती होतो. हे तीन कशाचे परिणाम झाले? संगतीचे परिणाम झाले. त्याच पाण्याच्या थेंबाने मिरचीच्या आळ्याची संगती केली काय होईल? तिखट होईल. त्याच पाण्याच्या थेंबाने उसाच्या आळ्याची संगती केली काय होईल? गोड होईल. त्याच पाण्याच्या थेंबाने सापाच्या तोंडाची संगती केली काय होईल? विष होईल. त्याच पाण्याच्या थेंबाने आपल्या घरासमोर जाणाऱ्या गटाराची संगती केली काय होईल? मलिन होईल. ही एकाच पाण्याचे अनेक प्रकार झाले का? केलेली वेगवेगळी संगती. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये जर मनुष्याला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याला संतांची संगतीशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. दुर्जनाची संगती मनुष्याने करत जाऊ नये. दुर्जनाची संगती तुकोबाराय म्हणतात एक दिवस नाही, अर्धा दिवस नाही, 12 तास नाही, 6 तास नाही, 1 तास नाही, तुकोबाराय म्हणतात एक क्षणभर सुद्धा त्या दुर्जनाची संगती होता का नाही. तुकोबाराय म्हणतात तुका मने क्षण नको तयाचे दर्शन नको दयाचे दर्शन. तुकोबाराय म्हणतात त्या दुर्जनाचा स्पर्श तर लांबच राहिला, लांबून सुद्धा त्या दुर्जनाचं दर्शन एक क्षण सुद्धा नको. एक क्षण दुर्जनाचं दर्शन जरी घडलं ना, तुम्ही अख्खं आयुष्यभर जरी परमार्थ केला असेल तर दुर्जनाचं एक क्षणाचं दर्शन तुमचा परमार्थ वाया घालवल्याशिवाय राहत नाही. महाराज 50 किलोचा तुपाचा डबा भरलेला आहे. किती किलोचा बाबा? 50 किलोचा. त्या 50 किलोच्या डब्यामध्ये एक थेंब जर रॉकेलचा पडला ना
अख्खा 50 किलोचा डबा बाद झाल्याशिवाय राहत नाही, तसं आयुष्यभर परमार्थ करत असाल पण क्षणभर जर दुर्जनाची संगती होत असेल ना तर जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारे म्हणतात त्याची संगती तर नकोच, सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे. शव असता जो जीवे, जिवंत असताना अशाचं दर्शन कधी सुद्धा होत जाऊ नये. त्याच्या संगतीतून आपल्याला काय लाभ प्राप्त व्हावा असं त्याच्या जीवनामध्ये काही सुद्धा सापडत नाही. अशा दुर्जनाची संगती क्षणभर सुद्धा नको. मला सांगा विंचवाची संगती किती तास व्हावी हो? विंचवाची संगती किती तास व्हावी तुम्हाला? विंचू बघितलंय का तुम्ही? दोरणेवाडीत आहे का? नाही तर आणतो आपटीतून. अहो विंचू त्याच्या अंगामध्ये विष नाही, त्याच्या नांगीमध्ये विष आहे. नांगीमध्ये त्या विंचवान जर नांगी वर केली आणि आपल्या सर्व अंगावर जर फिरला तरी आपल्याला काय सुद्धा होणार नाही. पण तो अंगावर फिरत असताना त्याने जर नांगी खाली केली की तुम्ही बिना भक्तीचा तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय विंचू हानी नांगी आणि का अंगी त्याची अंगाची आग होते महाराज. ज्याला चावला त्यालाच माहिती, मला काय चावलं नाही कधी, परंतु ज्यांची अवस्था मी बघितली म्हणून सांगतोय अख्ख्या अंगाला आग लागते महाराज. इतक्या वेदना होतात. फक्त त्या नांगीमध्ये विष आहे. तुकोबाराय म्हणतात त्या विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे पण दुर्जनाच्या सर्व अंगामध्ये विष आहे. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या नांगीमध्ये विष आहे पण दुर्जनाच्या सर्व अंगामध्ये विष आहे. तुकोबाराय म्हणतात त्याचं स्पर्श नाही, त्याचं दर्शन नाही. तो लांबून येताना जर दिसला तर त्याच्याशी बोलत सुद्धा जाऊ नये. त्याच्याशी जर आपण बोललो तर बोलणाऱ्याला विटाळ प्राप्त होतो. ऐका, मनुष्याला विटाळ कधी प्राप्त होतो? ऐका, विटाळ म्हणजे अपवित्रता. कधी कधी प्राप्त होतो. मनुष्य सकाळी उठला, प्रातर्विधीला गेला की मनुष्य काय होतो? अपवित्र होतो. अपवित्र केव्हा होतो? घरामध्ये आल्यानंतर आंघोळ केली की तो काय होतो? पवित्र होतो. दुसरा कधी अपवित्र होतो? तो दाढी करली, त्याने केस कापली की तो काय होतो? अपवित्र होतो. मग पवित्र केव्हा होतो? त्याने दाढी केली, केस कापली की आंघोळ केली की तो काय होतो? पवित्र होतो. तिसरी अपवित्रता कधी प्राप्त होते? एखादा मनुष्य मेला आणि त्याची अंत्ययात्रा निघाली, आपण स्मशानभूमीमध्ये गेलो की आपण काय होतो? अपवित्र होतो. आपण घरी आलो, कपड्या सकट आंघोळ करावं लागते महाराज. जर ह्या ठिकाणी प्रत्येक जण मनुष्याला सांगतो, जर तुम्ही कपड्या सकट आंघोळ करत नसाल आणि जर तुम्ही देवाची पूजा करत असाल ती पूजा देवाला मान्य होत नाही. स्मशानभूमीतून आल्यानंतर जशी कपडे आहेत तशी कपडे घराच्या बाहेर कपड्या सकट आंघोळ शास्त्राने सांगितलेलं आहे, तरच मनुष्य पवित्र होतो. काय काय माणसं अशी करतात, मातीला जातात, घरात येतात, कपडे काढतात, आंघोळ करतात. सुख किती 10-50 आंघोळ्या केल्या तरी तू पवित्र होत नाही. मला कपड्या सकट सचन सांगितलेलं आहे त्याला. मनुष्याने कपड्या सकट आंघोळ केली की तू पवित्र होतो. परंतु ऐका, त्याला तुला जायचं खाली बसवा, असू द्या पण त्याला खाली बसवा. लहान मुलं कार्यक्रमामध्ये ना अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, कारण त्यांच्यावर संस्कार घडावे ही काळाची गरज आहे. पण कार्यक्रमामध्ये विक्षिप्त वातावरण होऊ नये ही आईबापांची जबाबदारी आहे. विठाला विठाला. चौथी अपवित्रता केव्हा प्राप्त होते? मनुष्याने दुर्जनाबरोबर काही शब्द बोलले
की त्याला अपवित्रता प्राप्त होते. पाठीमागच्या ज्या अपवित्रता तुम्हाला सांगितल्या ते आंघोळ केल्यानंतर निघून जातात. पण तुकोबाराय म्हणतात ह्या दुर्जनाशी तुम्ही जर 2 शब्द बोललात आणि जो तुम्हाला अपवित्र विटाळ प्राप्त होतो तो आंघोळ केल्यानंतर सुद्धा तो विटाळ जात नाही. तयासी बोलता होईल विटाळ नवजायतो जळ स्नान करिता. आंघोळ पाण्याने आंघोळ केली तरी मात्र तो विटाळ जात नाही. इतका दुर्जन जीवनामध्ये घातक आहे. अशा दुर्जनाची संगती जीवनामध्ये होत जाऊ नये. संतांच्या संगतीमध्ये राहावं. ठीक आहे तुकाराम महाराज आम्हाला संतांची संगती प्राप्त झाली. संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्ही काय करायचं? तुकोबाराय म्हणतात करावी तातडी परमार्था. करावे तातडी परमार्थाचे. परमार्थ उचलत्या पावलाने करावा. का? परमार्थ हळूहळू करता येत नाही का? करता येतो. परंतु जे शरीर प्राप्त झालेलं आहे त्या शरीराची मर्यादा काही दिवसाकरता आहे. ते शाश्वत टिकू शकत नाही. क्षणभंगुर नाही बरबरला वारे सावध तोडा मायास्या. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार तोर आहे ओळसागा. राम राम स्मरादी. जीवनामध्ये अगोदर तुम्ही भक्ती करा, नामस्मरण करा, अगोदर करा, परमार्थाची तातडी करा. शरीर केव्हा निघून जाईल सांगता येत नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मृत्यू ज्यावेळेस तुम्हाला आवाज देईल, जशा अवस्थेत जिथं असाल तिथून त्या अवस्थेमध्ये निघून जावं लागतं. मग काय पाठीमागं राहिलं, किती परमार्थ राहिला, काय राहिले, काय करता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात शरीराला प्राप्त झालेला आहात ना, उचलत्या पावलाने तुम्ही काय करा? परमार्थाची तातडी करा. लोक म्हणायला की महाराज संतांच्या संगतीमध्ये राहणं इतक्यापर्यंत ठीक आहे, हे परमार्थाची तातडी करा हे काय आमच्या झेपायचं नाही. परमार्थाची तातडी करा म्हणजे परमार्थाची सुरुवात कुठून करायची? तुकाराम महाराज म्हणजे काकड्यापासून. 5 वाजता काकडा असतो. काकड आरती झाली की पारायण असते. पारायण संपल्यानंतर दुपारची हरिपाठ असते. हरिपाठ संपल्यानंतर काय असते? नंतर कीर्तन असते. कीर्तनानंतर जागर असते आणि जागरानंतर परत सकाळी काय असतोय? काकडा असतोय. हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित करायचे, परमार्थ करून पुण्याच्या आपल्या जीवनामध्ये साठा निर्माण करावा. म्हणला महाराज काकडा आपल्याला काय झेपायचा? काकड्याचा आवाज पण सहन होत नाही महाराज म्हणला मला. काय काय माणसं अशी असतात बघा, काकडा सुरू झाला की 2 वाकडा डबल अंगावर घेऊन झोपतात. काकड्याचा वारा सुद्धा लागून देत. पूर्णिवाडी तसं नसेल बरं का, परंतु बाकीचं सांगतोय मी. आता तिकडचं इकडं सांगतोय, इकडचं नंतर तिकडं सांगेल. भारतीला भेटलं बरं का. म्हणला महाराज काकड्याला जमायचं नाही. ठीक आहे काकडा नाही तर पारायणला बसत जा. महाराज त्या कोरोनापासून गुडघं इतकं दुखायला लागलेच आहे, पारायणला सुद्धा बसता येणार. महाराज कोरोना गुडघं दुखत नाही तर कोरोनापासून याने इतकी खाया सुरुवात केली,
इतकं खचतंय. आता गुडघे किती वजन सहन करतील हो महाराज? गुडघे आपल्या वजनावरती, ते वजन जर जास्त झालं ना तर गुडघे दुखायला होत होतात. महाराज इतकी माणसं खातात, किती खातात, गुडघ्याला किती त्रास होईल याचा काही विचार करत एक म्हटलं महाराज पोटात गुडूक वाजतंय. तुमच्याकडे काय औषध आहे का? म्हणतो आहे ना. काय? किडूक कमी खातील. त्याला घसून भरायला पाहिजे, गुडघे दुखतात सांगतोय. त्या ठिकाणी परमार्थाची तातडी परमार्थ उचलते पावलं मनुष्याने केला की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचं अधःपतन होत नाही, मनुष्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, नाही करणार ना, नको करू. परंतु एक काम कर, तू संतांच्या संगतीमध्ये आला ना, बाकीचं काही करू नको, फक्त त्यांच्या चरणाजवळ पडून राहा अभंगाच्या. उगाच संतांची ठीक आहे, काही करू नको, काकडा करू नको, पारायण करू नको, प्रवचन ऐकू नको, कीर्तन ऐकू नको, जागर करू नको. एक काम कर, त्या संतांच्या चरणाजवळ फक्त काय राहा, पडून राहा. मग काय होईल संतांच्या चरणाजवळ पडून राहिल्यानंतर? संतांच्या चरण सानिध्यामध्ये गेल्यानंतर संत त्यांच्या शक्तीने
त्या जीवाच्या ठिकाणचं अज्ञान रूपी आवरण काय करतात, दूर करतात महाराज. एखाद्या मनुष्याला थंडी वाजते भरपूर, त्यानं अग्नीपासून किती दूर राहावं, किती किलोमीटर थंडी घालवायची आहे ना. ज्याला ज्याला आपल्या जीवनातली थंडी घालवायची आहे त्यानं अग्नीच्या बाजूला जाऊन बसलं पाहिजे, बाकी काही करायचं नाही. अग्नी सर्व त्याची थंडी घालवल्याशिवाय राहत नाही. तसं आपल्या जीवनातलं अज्ञान घालवायचे आहे ना, संतांच्या चरणाजवळ जाऊन बसा. संत आपल्या जीवनातलं अज्ञान घालवल्याशिवाय राहत नाही. फक्त पडून राहा, काही प्रकारचे त्या ठिकाणी करू नका. कुणाचं उदाहरण एखादं सांगा ना. एखादा मनुष्य संतांच्या पायाजवळ जाऊन नुसता पडून राहिला आणि त्याच्या जीवनातलं अज्ञान निघून गेलं, सांगा. भजनकार सांगतो विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांच्या घरी पोळी खाण्याच्या निमित्ताने गावबा गेला होता. गावबा त्याच्या आईकडे त्यानं हट्ट केला, आई पुरणपोळी खाण्याची इच्छा झालेली आहे. आई सांगते, बाळा मूल मजुरी करणारी मी बाई, कुठेतरी एखाद्याच्या शेतामध्ये काम करावं, 100 रुपयाची मजुरी कमवावी आणि त्यामध्ये आपल्याला पुरणपोळी खाण्याची करता तुझी इच्छा मी कशी काय पूर्ण करू शकते. परंतु एका तिच्या मैत्रिणी जवळ तिने ती गोष्ट सांगितली, ऐकलं का, माझा मुलगा पुरणपोळी खायचं म्हणतोय, काही काळजी करू नको, माझ्या घरी काल पुरणपोळीचा स्वयंपाक होता, थोडंफार पुरण राहिलेलं आहे ते तुला देते, तू पोळी कर आणि त्या बाळाला खाऊ घाल. पुरण दिलेलं आहे, पोळी तयार केली. ते आईला माहित होतं आज पोळी खाली उद्या ही पोळी मागणार, त्यातलं थोडंसं पुरण राखून तिनं उद्याची पोळी तयार करण्याकरता ते पुरण बाजूला करून ठेवलं. पोळी करून दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोळी मागितली आणि ती पोळी दुसऱ्या दिवशी बनवून दिल्याबरोबर सारखाच तो मुलगा हट्ट धरू लागला, आई पोळी खूप छान लागते, मला पोळी खाण्याकरता पाहिजे. आता 2 दिवसाचं पुरण संपल्यावर पुरण कुठून आणणार सारखो. ते पोरगं 2 दिवस जेवलंच नाही. आता जेवल्यानंतर तिसरी मैत्रीण भेटली, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती थोडं मला चिंताग्रस्त असल्यासारखं वाटते, काय झाले. अहो काय सांगावं, माझा बाळ्या 2 दिवस जेवलाच नाही. ती म्हणली दवाखान्यात न्या ना. ती म्हणली तसा आजार नाही ना. झालंय काय, त्याला पुरणपोळी खाण्याकरता पाहिजे आणि त्याला सारखी पुरणपोळी कुठून आणून देऊ. पुरणपोळी खायचे हो, एक काम करशील का. काय, पैठणला एकनाथ महाराजांच्या घरी दररोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तू त्याला तिथं घेऊन जा, त्याला दररोज पुरणपोळी खाण्याकरता मिळेल. कोणत्या प्रकारचा विचार नाही केला महाराज. त्याची बॅग भरली, ती माऊली त्या बाळाला घेऊन पैठणच्या दिशेने निघाली. पैठण मध्ये जाऊन पोहोचली. पैठण मध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या ठिकाणी निघून गेल्याबरोबर आणि महाराज हा मुलगा तुमच्या ठिकाणी आणलेला आहे. नाथ महाराज म्हणजे ठीक आहे, आमच्याकडे भरपूर मुलं आहेत, तुमचाही मुलगा इथं राहून जाईल, त्याला करमून जाईल, इथं कोणत्या प्रकारची अडचण नाही. कार्यक्रम भरपूर असतात, सकाळचा काकडा असतो. काकडा ऐकल्याबरोबर म्हटलं, आई ती बॅग उचल आपण पाडली. काकडा असते, ज्ञानेश्वरी पारायण असते, दुपारी कथा असते, परत प्रवचन असते, संध्याकाळी हरिपाठ असते, कीर्तन असते. कार्यक्रम भरगच्च रेलचेल कार्यक्रमाचे, तुमच्या मुलाला करमून जाईल असं त्या आईला नाथ महाराजांनी सांगितल्याबरोबर नाथ महाराज निघून गेले. आणि तो मुलगा आईला म्हणायला, आई हे काकडा काय, ज्ञानेश्वरी पारायण काय, प्रवचन करता, हरिपाठ हे माझ्या सर्व गळ्यात पडणार असलं ना, पोळीची त्यांनी काय आठवण सुद्धा काढली. बाकीचं सर्व त्या ठिकाणी आपल्याला सांगून गेले. मला काय इथं थांबायचं नाही, तू जाऊन परत विचार, फक्त जर पोळी देणार असाल तर थांबतो, नाही तर मी काय थांबायचा. आता कुठल्या तोंड नाही म्हणलो, फक्त पोळी द्यायला, हे कुठल्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही. ह्या दोघांची कुजबूज चाललेली नाथ महाराजांनी ऐकली आणि नाथ महाराज त्या माऊलीला म्हणतात, माऊली त्या बाळाला इकडे घेऊन या. काय बोलताय तुम्ही. नाथ महाराज म्हणले, एखादा व्यक्ती आपल्या जवळ येत असेल आणि तो जर माघारा जात असेल तर त्या व्यक्तीचा कमीपणा नाही, तो आपला कमीपणा आहे.
एखादं लोखंड परिसराजवळ जर जात असेल आणि ते सोनं न होता परिसरापासून जर बाजूला येत असेल तर तो लोखंडाचा कमीपणा नाही, तो परिसराचा कमीपणा आहे. नाथ महाराज म्हणतात आपल्या जवळ जर हा मुलगा येत असेल आणि जर तो विनमुख मागायला जात असेल तर त्या ठिकाणी त्या मुलाचा कमीपणा नाही तर तो कुणाचा? आपला कमीपणा आहे. परत बोलवून घेतला. काय तुमच्या अडचणी का घेऊन चाललात? ती माऊली म्हणाली महाराज तुम्हाला जसं दिसतंय तसं हे नाही हो. तुम्ही मगाशी काय सांगितलं काकडा ज्ञानेश्वरी पारायण ती कथा प्रवचन असं याला काय आवडत नाही. याला फक्त पोळी खाण्याकरता पाहिजे, बाकीचं काय सुद्धा करणार नाही. नाथ महाराज म्हणले यात तर माझा मोठा गौरव आहे. हा कसला गौरव? अहो म्हणले या माझ्या आश्रमामध्ये कितीतरी मुलं आहेत. कोण पकवान वाजवण्यात प्रवीण आहे, कोण पाठांतरामध्ये प्रवीण आहे, कोण कीर्तनामध्ये प्रवीण आहे, कोण गायनामध्ये प्रवीण आहे. सर्व क्षेत्रामध्ये सर्व प्रवीण आहेत. फक्त खास खाणाराच कोण नव्हता आमच्यात. आता तुमचा मुलगा माझ्या आश्रमात राहिला की आम्ही लोकांना सांगू खास खाणारा सुद्धा आमच्यात आलेला आहे, त्याला इथं ठेवा. मग त्याला तिथं ठेवून घेतला. नाथ महाराजांना सांगितलं नाथ महाराज दररोज पोळी ना? हो म्हणले दररोज पोळी. तो म्हणता किती वाजता? सकाळी किती वाजता? संध्याकाळी किती वाजता? नाथ महाराज म्हणले सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता. तो म्हणला महाराज मी आता जातो खोलीत, 11 वाजले की मला तुम्ही हाक मारायची आणि संध्याकाळी 8 वाजले की मला काय मारायची? हाक मारायची. ठीक आहे जाऊन झोप खोलीमध्ये. निस्ता पडून राहायचा महात्मा. काय काकडा कधी ऐकत नव्हता, कधी ज्ञानेश्वरी पारायण नाही, कधी एकनाथी भागवत नाही, काय नाही. फक्त नाथ महाराजांनी हाक मारली की पोळी खायला जायचा. संध्याकाळी 8 वाजता पोळी खायला. सकाळी 11 वाजले नाथ महाराजांनी हाक मारली गावबा तयारच होता. त्या ठिकाणी पंक्तीला बसवलं. नाथ महाराजांच्या बाजूला 2 पोळ्या खाल्ल्या. नाथ महाराज म्हणले अजून पाहिजे का? नाही म्हणले महाराज पोट भरलं. आता जाऊ का माझ्या खोलीमध्ये? हा जाऊ. संध्याकाळी 8 वाजताच ना? म्हणले 8 वाजता. असं दररोज त्या ठिकाणी पोळी खाण्याकरता गावबा बसलेला आहे. आणि एक दिवस नाथ महाराज दररोज पुराण सांगताना त्या श्रोत्याला सांगायला लागले मी षष्टीच्या दिवशी फाल्गुन मध्ये षष्टीला काय घेणार आहे? जल समाधी घेणार आहे. त्यावेळेस श्रोते म्हणायला लागले महाराज तुम्ही जल समाधी घेणार ठीक आहे, पण राहिलेलं रामायण सांगणार कोण? ते म्हणले त्या रामायण सांगण्याची मी सोय करून ठेवलेली आहे. माझ्यासारखाच वक्ता रामायण सांगणारा तुम्हाला मी देणार आहे. म्हणजे कोण? अहो नाही का तो पोळी खाण्याकरता आलेला गावबा, तो रामायण सांगेल. महाराज असलं काय आम्हाला सांगू नका, प्रात्यक्षिक होऊ द्या आमच्या समोर. प्रत्यक्षात जर तो सांगत असेल चांगला तर आम्ही त्याचं ऐकू, नाहीतर आम्ही ऐकणार नाही. तुम्ही खाली बसा, त्याला व्यासपीठावरती बसवा आणि व्यासपीठावर बसून जर तो रामायण व्यवस्थित सांगायला लागला तर आम्ही त्याचं रामायण ऐकू, नाहीतर आम्हाला त्या वक्त्याची आवश्यकता. त्यांना माहित होतं ना तो कधी कुठल्या पाठाला नाही, कधी ज्ञानेश्वरी पोळी पाठ केली नाही, कधी भागवताचा श्लोक पाठ केला नाही. हो काय भागवत आपल्याला रामायण सांगणार आहे. त्यावेळेस नाथ महाराज दुपारी 4 वाजता हाक मारली गावबा. गावबा म्हणल्यानंतर गावबा म्हणला की महाराज आज 4 वाजता कशी काय पोळी? आज पोळी नाही म्हणले, आज तुला पोथी सांगायचे. महाराज संत महात्मे नाथ महाराजांनी त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहिलं आणि कृपा दृष्टीने पाहिल्यानंतर जसं नाथ महाराज रामायण सांगायचे तसं अस्खलित वेदांत त्या ठिकाणी त्या मुखातून बाहेर पडू लागला. संत महात्म्यांची कृपा दृष्टीत की आपल्या सानिध्य करीत तात्काळ
आपल्या योग्यतेने अयोग्याला सुद्धा योग्य बनवतात महाराज. एक कृपा दृष्टी त्या गावावरती टाकली. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले. स्वतःची जागा दिली. नाथ महाराज जसे त्या ठिकाणी रामायण सांगायचे तसाच तो गावभर सांगू लागला. ऐकणाऱ्यांना वाटत तो नाथ महाराजच रामायण सांगताय. इतकी कृपा दृष्टी संत महात्म्यांनी केली. कासव एक कासव कासव एका वेळेस किती लिटर दूध देतो? कासव एका वेळेस सांगा बाबा चुकू दे की मला कुठे डेअरी न्यायचंय. कासव एका वेळेस बाबा साधारण तरी किती दे सर तुमचा अंदाज काय? वाटीवर तुम्हाला वाटीवर ना वाटीवर तर कपर बोला की हो. तुमच्याकडे कासव दूध आहे का? आमचे देते हो. कासव दूध देत. मग कासव जर दूध देत आहे तर कासवाचं पिलं वाढतंय कसं हो? ऐका. कासव ज्यावेळेस पिलाला जन्म देत आहे का नाही त्यावेळेस कासवाचं पिलं आणि कासवीन अशी लाभ असते. ज्या वेळेस कासवीन त्या पिलाला आपल्या नजरेने त्या ठिकाणी पाहते ना त्यावेळेस ते पिलं वाढते. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. त्या ठिकाणी दृष्टिक्षेप करते फक्त पिलावरती आणि ती दृष्टीच्या सामर्थ्याने ते पिलाची काय होते? वाढ होते. काय सामर्थ्य असेल त्या दृष्टीमध्ये. त्याच पद्धतीने संतांच्या नेत्रकृपेमध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज. अयोग्याला सुद्धा योग्य संत महात्मे बनवतात. आपल्या जागेवरती बसवतात. विठ्ठल विठ्ठल. फक्त गावा नाथ महाराजांच्या चरणाजवळ पडून राहिला महाराज. पडून या राही उगाच संतांचे पाय. फक्त पडून राहा त्या ठिकाणी. काही करू नका. तुमच्या जीवनातलं अज्ञान संत महात्मे बाजूला केल्याशिवाय राहत नाही. किंवा संतांकडे कोणत्याही भावाने संतांची भेट घ्या. संत महात्मे तुमचं अज्ञान दूर केल्याशिवाय राहत नाही. ती उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. आळंदीचा तालुका आहे खेड तालुका. त्या खेडच्या बाजूला कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस नावाच्या गावामध्ये गंगाराम मवाळ नावाचे व्यक्ती राहत होते. आणि त्या गंगाराम मवाळांच्या घरी एक म्हैस होती. ती दुभती म्हैस होती. आणि अचानक एका दिवशी ती म्हैस काय झाली? चुकली महाराज. दूध न देणारी म्हैस चुकली तर माणसाला एवढं काही वाटत नाही. बरोबर का? पण दूध देणारी म्हैस जर चुकली इंद्रिय सापडत नसेल महाराज त्याचा जीव कासावी झाला. म्हैस सापडत नाही. मग म्हैस कुठं शोधायची. घरी आले, हातवर झाले, ज्ञानेश्वरी उघडली. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी सापडली. जैसा का हिरवी चारी भांबावे पशु. हिरवा चारा दिसला की पशु भांबावतो. आणि हिरवा चारा ज्या ठिकाणी तिथं म्हस सापडल्याशिवाय राहणार नाही. ते गंगाराम मावळ इकडं तिकडे हिरवा चारा कुठे शोधायला लागले. त्यांना भंडारा डोंगरावरती हिरवा चारा दिसायला लागला. म्हणजे नक्कीच त्या डोंगरावरती आपली म्हस चरत असणार. तिथं आपली म्हस सापडल्याशिवाय राहणार नाही. ते गंगाराम मावळ भंडारा डोंगरावरती गेले. भंडारा डोंगरावरती गेल्याबरोबर म्हैस तर दिसलीच नाही. पण एक सदग्रस्त हातामध्ये शिपळे आहेत, खांद्यावरती विणा आहे, डोळे झाकलेले आहेत आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेली व्यक्ती त्या गंगाराम मवाळाने पाहिली. की म्हणजे मस्त नाही का दिसना. पण हे कोणतरी गुराखी इथं बसलेलं
आहे ह्यांना विचारू माझी म्हस इकडे आले का? ओ ओ पांढरे टोपीवाले, तुमची पांढरीच आहे ना? त्यावेळेस तुकोबारायांनी विना खाली ठेवला, शिपड्या बाजूला ठेवल्या. तुकोबाराय विचार करतात की या ठिकाणी भंडारे डोंगरावरती आपल्या भेटी करता कोणतरी साधक आलेला आहे. त्याच्या जीवनामध्ये भक्तीची साधना करत असताना काहीतरी त्याला व्यत्यय येत असेल, पण साधनेतील अडचण दूर व्हावी पण आपल्याला काहीतरी प्रश्न विचारण्याकरता आलेला आहे. आपलं भजन तात्काळ थोड्या वेळाकरता बंद करायची हरकत एखाद्या साधकाला जर आपल्याकडून सहकार्य होत असेल तर आपल्याला भगवंताचं भजन थांबवण्याकरता काय हरकत नाही. तुकोबाराने विना खाली ठेवला, चिपळे खाली ठेवला. त्याला विचारलं, काय साधका तुला कोणती अडचण आहे? तो म्हटला, काय साधका काय साधना असं भानगड नाही बरं का. माझी वाकड्या शेंगाची म्हैस चुकली, इकडे आले का एवढंच तुम्हाला विचारतोय. दिसली असली तर सांगा, नसली तर नाही म्हणा. माझ्या वाटेत मी जातो. ती साधना काय साधक असलं काय तुम्ही म्हणू नका. म्हणजे केस थोडी अवघड दिसते. तुकोबाराय म्हणले, मला वाटलं एखादा साधक असेल हा म्हैस विचण्याकरता मला आला. मी काय म्हस बघण्याकरता आलो का? डोंगर काय म्हस बघण्याकरता मी डोंगर धरला का? मला जर म्हसच बघायची होती तर देहू मध्ये काही म्हशी कमी होत्या का? ते देहू सोडून मला भंडारा डोंगरावर येण्याची काय आवश्यकता होती? तुकोबाराय त्याला सांगतात, अरे या म्हशी शोधण्याकरता प्रयत्न करू नको, देव पाहण्याकरता प्रयत्न कर. देव पाहावया करीमो सायास न करी आस नाशिवंत. संसाराची नाशिवंत आस सोडून दे आणि देव पाहण्याकरता थोडाफार विचार कर. असं शब्द त्या माणसाने ऐकल्या बरोबर तो तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, माझा प्रश्न तुम्हाला कळलाय ना? तुकाराम महाराज म्हणले, त्याच चुकत नाही, आपलं चुकतंय. त्याला देव आपण अगोदर दाखवण्याकरता निघालो, पण ह्याच्या डोक्यातून म्हस निघाल्याशिवाय ह्याला देव दिसायचा नाही. ह्याला ह्याच्या पहिली डोक्यातली आपण काय काढली पाहिजे? म्हस पहिली बाजूला काढली पाहिजे. तुकाराम महाराज सांगितलं, एक ध्यानामध्ये ठेव, कुठंच म्हस शोधायची नाही. घरामध्ये जा, तुझ्या वाड्यामध्ये म्हैस आहे. म्हणला, महाराज अख्खं रान पालत घातलंय, घरून सारखा फोन येतोय, काय चिंता करू नको. घरामध्ये जा, तुझ्या वाड्यामध्ये काय आहे? म्हैस आहे. तो तुकाराम महाराजांनी विश्वास ठेवला. घरी आला. घरी आल्यानंतर गोट्यात बघितलं तर दाव्यावरती म्हैस तशी सोडताना अगोदर होती तशीच्या तशी दाव्यावर काय होती? ती उभी होती. तो त्या ठिकाणी हातवर झाला आणि तो विचार करायला, कोण व्यक्ती होती डोंगरावरती? आपण त्यांना म्हटलो म्हैस दाखवा, म्हैस दाखवा. ते महाराज आपल्याला म्हणत होते, अरे म्हैस काय बघतो, देव बघण्याकरता प्रयत्न कर. पण आपण म्हैसीचा आग्रह धरला, म्हैस दाखवा म्हणल्यानंतर त्यांनी म्हैस दाखवली. आपण जर म्हणलं असतो देव दाखवा तर त्याने देव दाखवला असता. कोणतरी सामर्थ्यवान व्यक्ती डोंगरावरती भजन करते. घरच्या लोकांना सांगितलं, बघा चुकलेली म्हैस वाढीत आलेली आहे, ती म्हैस आणि तुम्ही. आता मी घरामध्ये पुन्हा येणार नाही. त्या क्षणी घर सोडलं आणि तुकोबारांची संगती धरली. विठाला विठाला पुन्हा डोंगरावरती गेलाय. डोंगरावरती गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतो, महाराज म्हणल्यावर महाराजांनी डोळे ओढले. महाराज म्हणले, का रे तुझी म्हैस सापडली नाही का? म्हणले, महाराज म्हैस सापडली, मी चुकलो. तुम्ही मला मगाशी काय बोलत होते? देव पावया करीवो सायास. मी तुम्हाला देव दाखवा असं विचारायला पाहिजे होतं, परंतु मी तुम्हाला म्हैस दाखवा म्हटलो. माझी म्हैस तुम्ही दाखवली. आता मला म्हैशीचं काय घेणं नाही, मला आता देव पाहायचा आहे. तुकोबाराय म्हणले, ठीक आहे. तुकोबारायने त्यांना साधना दिली. माघ शुद्ध दशमीचा उत्सव करण्याकरता सांगितला. 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी तुकोबारायने त्यांना काय घेतलं? बोलवून घेतलं. तुकोबाराच्या 14 टाळकऱ्यांपैकी गंगाराम मवाळ त्यांचे एक टाळकरी आहेत. साधना दिली. माघ शुद्ध दशमीचा उत्सव आजही त्या ठिकाणी कडूस गावामध्ये होतो.
पांडुरंगाची पावडर आजही त्या ठिकाणी काय होतात, उमटली जातात. एवढं सामर्थ्यवान तुकोबाने त्या गंगाराम मावळांना बनवलं. गेला होता मसीच्या निमित्ताने, बनवलं देव. विठाला विठाला भेट झाली. पण त्या वाल्याला सुद्धा वाल्याचा काय केला, वाल्मिक ऋषी बनवला. कोणत्याही भावनेने संतांना शरण जा. भगवान परमात्म्याला कोणत्या भावनेने शरण जा आणि संतांनाही कोणत्या भावनेने शरण जा. संत तुमचा उद्धार करतील आणि भगवंत तुमचा उद्धार करतील. ज्ञानोबा 9व्या अध्यायात सांगतो, आगामी एकुला लेखिने खागे मज एवोये भरतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैर म्हणून पार्थापायी प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येत. भगवान परमात्मा म्हणतात, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करण्याकरता उपायांची कोणत्या प्रकारची कमतरता नाही. भक्तीच्या माध्यमातून या, वैरत्वाच्या माध्यमातून या. भक्ती किंवा करा किंवा वैरत्व पत्करा, पण माझंच पत्करा, माझी तुम्हाला प्राप्ती होईल. गोकुळातल्या गवळ्यांनी भक्ती केली, भगवंताची प्राप्ती करून घेतली. कंसाने वैर केलं आणि भगवान परमात्म्याची काय करून घेतली, प्राप्ती करून घेतली. कोणत्याही भलत्या मार्गाने संतांना देवाला शरण जा, त्या ठिकाणी तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तुकाराम महाराज, आम्ही देवाकडे संतांकडे कोणत्या भावनेने गेलो, किती दिवस त्यांच्याजवळ थांबायचं आणि त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे ना. आम्ही इतके दिवस झाले तुमच्याजवळ आलेलो आहे, त्यांना काही विचारलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, त्यांना कोणत्या प्रकारचं विचारू नका, त्यांना सांगण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचं चित्त शुद्ध करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, नलगे दुसरे सांगावे
संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या ठिकाणी पडून राहा. त्यांना कोणत्या प्रकारची सांगण्याची आवश्यकता नाही किंवा कोणती गोष्ट विचारण्याची आवश्यकता नाही. न लगे पुसणे म्हणजे विचारणे. सांगावे, कोणत्या प्रकारची सांगण्याची आवश्यकता नाही. सांगावं लागतं कुणाला? ज्याला कोणती गोष्ट समजत नाही त्या माणसाला सांगावं लागतं. संत महात्मे भगवंतासारखे सर्वज्ञ असतात, त्यांना कोणत्या प्रकारची सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त त्या ठिकाणी राहणाऱ्या माणसाने एक काम करायचं. कोणतं? चित्त शुद्ध करी भावे. आपलं चित्त शुद्ध करण्याचं काम त्या ठिकाणी मनुष्याने करावं. कारण तुम्ही कर्म करत असताना सुद्धा तुमचं जर चित्त शुद्ध नसेल तर तुम्हाला कर्म फळ देत नाही महाराज. भक्ती करत असताना चित्त शुद्ध नसेल तुम्हाला भक्ती फळ देत नाही महाराज. ज्ञान प्राप्त करून घेत असताना ज्ञानामध्ये जर चित्ताची शुद्धी नसेल ज्ञान फळ प्राप्त करून देत नाही महाराज. त्याची अंतर शुद्ध नसता वरी कर्मे काय बोले ज्ञानोबा म्हणतात वरी कर्मे करीतो तत्वता विटंबुका. ज्ञानोबा म्हणतात जर चित्त शुद्ध नसेल आणि जर कर्म करत असेल तर ती विटंबन सांगितली. तैसे चित्त शुद्ध नाही तेत बोध करील काही ते नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जर पाणी शुद्ध नसेल तर साबण काय करणार आहे? तसं चित्त शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी साधने कोणत्या प्रकारची काम करत नाही. कोणतेही कर्म करा, कोणती भक्ती करा, ज्ञान प्राप्त करून घ्या, पण त्याचा जर पाया काय असेल तर चित्ताची शुद्धी अत्यंत महत्त्वाची. म्हणतो गोबाराय म्हणतात चित्त शुद्ध करी भावे. मग त्या ठिकाणी तुमची चित्त शुद्धी झाल्यानंतर ते संत महात्मे काय करतील? सहजते स्थिती उपदेश परयुक्ती. तुमची जर अवस्था त्या पद्धतीची झाली तर संत महात्मे तुम्हाला ते योग्यतेचं बनवतात. आणि जर तुमची अवस्था तशी नसेल तर युक्ती प्रयुक्ती करून त्याचा उपदेश करून तुम्हाला ते योग्यतेचं बनवतात. जर तुम्ही निषिद्धामध्ये जर त्या ठिकाणी प्रविष्ट असाल तर तुम्हाला निषिद्धातून ते बाजूला काढतात. एखादा मनुष्य व्यसनाधीन असेल तर व्यसनापासून त्याला काय करतात? परावृत्त करतात. डॉक्टरकडे मनुष्य जर गेला, पिणारा मनुष्य डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर त्याला दारू सोडा सांगत नाही. काय सांगतात? तुम्ही काय करा, महिन्यातून किती प्या, जर 30 दिवस पेत असाल 30 दिवस तर 30 दिवसातले 8 दिवस काय करा तुम्ही कमी करा. पुढच्या महिन्यामध्ये गेल्यानंतर सांगतात आता तुम्ही काय करा, महिन्यातले फक्त 15 दिवसच प्या. 15 दिवसात परत दुसऱ्या महिन्यात गेल्यानंतर आता तुम्ही काय करा, आता फक्त 8च दिवस घ्यायची. महिन्यातले किती दिवस? 8 दिवस. पुढच्या महिन्यामध्ये गेल्यानंतर आता फक्त महिन्यातून 1 दिवस. आता परत त्या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये गेल्यानंतर आता तुम्ही महिन्यातून फक्त संध्याकाळची. पुढच्या महिन्यामध्ये गेल्यानंतर आता पूर्ण काय करून टाकायची? बंद करून टाकायची. पिणाराचं सांगतो तुम्हाला, एकाची दाढ दुखायला लागली, दाढ दुखते का नाही? दाढ दुखते का? चोरलेवाडी दुखते का? औषध आणलंय, एक जण दवाखान्यात गेला बरली, आता त्याची दाढ दुखायला लागली. दाढ दुखायला लागल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर खूप दाढ दुखते. डॉक्टरांना माहित होतं हे कोणत्या कॅटेगरीचं आहे. डॉक्टरांनी थोडी कपात आणली त्याला दिली आणि सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं आता दुखते का? म्हणजे थोडी 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 थोडी. डॉक्टरांनी दुसरा कप भरून दिला, आता दुखते का? म्हणजे थोडी 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 थोडी. तिसरा दिला आणि डॉक्टरांनी सांगितलं आता दुखते का? तो म्हणला आता संत महात्मे त्याला निषिद्धातून कशात आणतात? विहितात आणतात. निषिद्ध बाजूला कर, आता विहितामध्ये आल्यानंतर त्याला म्हणतात सुरुवातीला व्यसनापासून बाजूला झाला, तुळशीची माळ घाल. तुळशीची माळ घातल्यानंतर तेवढ्यात भागत नाही महाराज. तुळशीची माळ घातल्यानंतर म्हणतात आता काय कर, थोडं थोडं नामस्मरण करण्याकरता सुरुवात. वर्षातून एकदा आळंदी एकदा पंढरीची काय करायची? वारी करायची. साधना सांगतात त्याला, साधनेला लावतात, भक्तीच्या मार्गाला लावतात. आणि एकदा तो भक्ती मार्गाने जाऊ लागला, एकदा त्यामध्ये रममान झाला की ज्याप्रमाणे आकाशामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत जसं जसं कमी कमी होऊन अमावस्याच्या दिवशी सर्व संपून जातं तसं त्याचं चित्त हळू 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 कमी होऊन एक दिवस भगवत स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. तसे सहज असते स्थिती
उपदेश परयुक्ती नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे. ठीक आहे, आम्ही भावयुक्त अंतकरणाने चित्त शुद्ध करू, पण तो भाव नेमकं काय काम करतो? तुकोबारे म्हणतात तो भाव कोस अंतर असणारा देव जवळ धरून आणल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे भाव तुका
जवळी धरोनी आणि देव नलगे कुशले सांगावे चित्त शुद्ध परिभावे. तुकोबाराय म्हणतात आपल्यामध्ये आणि देवामध्ये कोस अंतर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला तो भाव त्या भगवंताला जवळ धरून आणल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव किंवा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी देव नाही त्याला किंवा ठेवा जाणीव गुंडून एक भावची कारण किंवा काही नये एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. भगवंताला तुमचा पैसा लागत नाही, तुमची सत्ता लागत नाही, संपत्ती लागत नाही. भगवंताला फक्त काय लागत असेल तर ते भक्ताकडून भाव समर्पित केला की भगवान परमात्मा त्या भक्ताजवळ आल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही त्याला जसं कराल जसं बनवाल तसा भगवंत होत असतो. मला सांगा जगाचं भरण पोषण करणारा प्रत्येकाला खाऊ घालणारा भगवान परमात्मा वसुदेव देवकीच्या मांडीवरती खेळणारा लेकरू झाला का? अंतःकरणामध्ये असणारा भाव. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. त्यांचं बाळ झाला भगवान परमात्मा. अंतःकरणामध्ये भाव होता म्हणून सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली महाराज का? त्या पोहे घेऊन गेला. पोहेच्या पाठीमागे भाव होता. मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव. भगवंत वरून किती भाव समर्पित करताय वरून भगवान परमात्मा पाहत नाही. अंतःकरणातून तुम्ही किती समर्पण केलेलं आहात. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा भाव ज्या ठिकाणी आहे भगवान परमात्मा आल्याशिवाय राहत नाही. शेवटचं उदाहरण सांगतो. सेवा संभवायची वाजले किती? वाजलेत किती? 11:15. 12 वाजेपर्यंत चालू का? आता नाही म्हणून कसं चालू का? शेवटचं उदाहरण सांगतो. शबरी माता ऐकलं असं उदाहरण तुम्ही. शबरी मातेच्या दारामध्ये तिच्या वडिलांनी 12 बकऱ्यांची लावण बांधली आणि 12 बकऱ्यांची लावण बांधल्यानंतर त्या ठिकाणी शबरी माता वडिलांना विचारते बाबा ही 12 बकरे आपल्या दावणीवरती कशा करता बांधलेले आहेत? त्यावेळी शबरी मातेला तिचे वडील सांगतात उद्या तुझ्या लग्नाचा सोहळा आहे आणि लग्नाच्या सोहळ्यामध्ये या 12 बकऱ्यांची कुर्बानी येणाऱ्या वराडाला खाऊ घालायची म्हणून ही 12 बकरी बांधलेली आहेत. शबरी मातेने विचार केला की आपल्या लग्नामध्ये जर ह्या 12 जीवांचा जर बळी जाणार असेल तर लग्न न केलेलं बरं. रात्रीचं घर सोडलं आणि अरण्याचा रस्ता धरला. मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन राहायला लागली. त्या आश्रमामध्ये सकाळी आश्रम झाडून काढणे, सडा संमार्जन करणे आणि त्या आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाटेवरती जंगलातून फुलं आणावी आणि त्या वाटेवरती टाकावी. अंतःकरणामध्ये इतका पवित्र भाव होता. एक ना एक दिवस या वाटेने श्रीराम प्रभू मला भेट देण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. आल्यानंतर मी काय करेन? जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराज उसे आसन पर बिठाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. आणि एक दिवस अरण्यामधून वनवासाला जात असताना श्रीराम प्रभू सीता माता आणि लक्ष्मणजी कुणाच्या आश्रमामध्ये येतात? शबरी मातेच्या आश्रमामध्ये येतात. आता आश्रमामध्ये काय पार्ले बिस्किट पुडा आहे का मस्तूर आहे काय गुलाबजाम आहे. आता श्रीराम प्रभूंना खाण्याकरता काय द्यायचं? अरण्यामध्ये परत शबरी गेलेले आहे. एका बोराच्या झाडाखाली गेलेले आहे. दगडाने बोरं पाडते महाराज. दगडाने बोरं पाडल्यानंतर बोरं खाली पडल्यानंतर
प्रत्येक बोर गोड असेल काय सांगता येते. शबरीने ते बोर दाताने चावावं, गोड असणारं बोर द्रोणामध्ये टाकावं आणि आंबट असणारं बोर बाहेर टाकून द्यावं. महाराज असा उष्ट्या बोरांचा द्रोण आणून भगवंता समोर ठेवला. महाराज ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लीची. उष्टी बोर भगवान परमात्म्याने खाली, उष्टी बोर पाहिली नाहीत. महाराज बोरांच्या पाठीमाग असणारा भाव भगवान परमात्म्याने पाहिला आणि ती बोर काय केली, खाऊन टाकली. महाराज भाव ज्या ठिकाणी आहे भगवान परमात्मा तिथं आल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याला खूप भूक लागते. महाराज खूप भूक लागते. आपण निवड दाखवतो का नाही देवाला, दाखवतो रे बाबा, निवड दाखवतो का नाही. देवाला आपला सेपरेट निवड असतो. महाराज आपल्याला खाण्याकरता मोठी पोळी, देवाला एवढी. आपल्याला मोठे भजी, देवाला त्याच्या नरड्यात अडकतील ना. किती काळजी देवाची. परंतु जसा भाव असेल भगवान परमात्मा तसा त्या भक्ताजवळ आल्याशिवाय राहत नाही. आणि भाव आमचा देव जवळ आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी. जो भाव उपकरण अपेक्षित आहे तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा आणि त्या भावाने नाम दिलेला भगवान परमात्मा पुन्हा आपल्या जवळ यावा अशी भगवान परमात्म्याची चरणी प्रार्थना करू. शेवीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर चित्त शुद्ध करी भावे सहजते स्थिती उपदेश परयुक्ती नलगे कुसले सांगावे चित्त शुद्ध करी भावे. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव नलगे कुसले सांगावे चित्त शुद्ध करी भावे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले एथ माझे जे उरले पायिक पण पायाच्या प्रसादे. काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संती नवी अंगभूत युक्ती. नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसले. जन्मोजन्मी तुका म्हणे असो झालेली सेवा दत्तात्रय भगवान परमात्म्यांच्या समर्पित करायची. सेवेमध्ये जे काही बरोबर असेल ते सर्व वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचे सर्व गुरुजनांचा चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून या ठिकाणी सोडून द्या.